फुटबॉल चाहत्यांनो, फिफा विश्वचषक 2026 आता अशा वळणावर आला आहे जिथे प्रत्येक सामना एका नवीन इतिहासाची नोंद करत आहे। आजचे सामने अत्यंत नाट्यमय ठरले। सर्वात मोठी बातमी म्हणजे कॅनडाची। कॅनडाने कतारवर 6-0 असा दणदणीत विजय मिळवून आपल्या चाहत्यांना वेड लावले। जोनाथन डेव्हिडच्या हॅट्रिकने कतारच्या बचावाचा पूर्णपणे पाडाव केला, तर दुसरीकडे स्वित्झर्लंडने बोस्निया आणि हर्जेगोनियावर 4-1 अशी मात केली। सामन्याच्या 17व्या मिनिटापर्यंत दोन्ही संघ बरोबरीत होते, पण नंतर स्वित्झर्लंडने जोहान मझाम्बीच्या 2 गोलच्या जोरावर सामन्याचे चित्र पालटले। यजमान मेक्सिकोचा प्रवासही दिमाखात सुरू आहे। दक्षिण कोरिया विरुद्ध 1-0 असा कठीण विजय मिळवत मेक्सिकोने आता राऊंड ऑफ 32 मध्ये आपली जागा जवळपास निश्चित केली। लुईस रोमोचा 50व्या मिनिटाचा गोल निर्णायक ठरला, तर दुसरीकडे काल झेक प्रजासत्ताक आणि दक्षिण आफ्रिकेचा सामना 1-1 असा बरोबरीत सुटल्याने गट ए मध्ये आता चुरस वाढली। विश्वचषकाचा हा थरार आता अधिकच वाढत चाललाय। उद्याचे सामने तर चाहत्यांसाठी पर्वणीच असणार आहेत। अमेरिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स विरुद्ध स्वीडन यांसारख्या मोठ्या लढतींकडे आता साऱ्या जगाचे लक्ष लागले। तसेच तुम्ही कोणाला सपोर्ट करत आहात? तुमचे आवडते संघ यंदा विश्वचषक उचलू शकतील का? कमेंट्स मध्ये नक्की सांगा।